प्रतियोगिता हो रहा है टूर्नामेंट और जगनाना पाटिल के साथ में बहुत अच्छा हुआ प्रतियोगिता। टॉस जर जिंकला असता इकडे तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असतं. आता बॅटिंग करायची किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 70 ते 75 धावा बनवण्याचा प्रयत्न. तर दोन्ही संघांना विजयी सुरुवात मिळवली आणि या सामन्यामध्ये विजय कोण मिळवेल हे चित्र देखील पाहायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे विनंती आहे. टीम बल्ल्याने आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा ही आपल्याला विनंती आहे. थँक्यू. हॅलो हॅलो. रितेश पाटील यांना भावेश नाईक कडून शुभेच्छा आल्यात नेरुलवरून. मिळेल. चला सामना क्रमांक 3 त्याला सुरुवात होतीये. टॉस जिंकलाय सिंग 11 बल्ल्यानी संघाने प्रथम ते करतात क्षेत्ररक्षण.
केतन आणि विजय ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. महत्वपूर्ण सामना दोनही संघांसाठी विनर विनरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने श्री साई एंटरप्राइजेस त्यांच्या विरोधामध्ये सिंग 11 बल्ल्याने टॉस त्यांनी जिंकलाय. सिंग 11 बल्ल्यांनी संघानं आणि प्रथम ते करतायत क्षेत्ररक्षण आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय श्री साई एंटरप्राइजेसच्या टीमला. महत्वपूर्ण सामना 6 षटकांचा आहे आणि इथे मात्र बॅटिंगचं इन्व्हिटेशन आहे श्री साई एंटरप्राइजेसच्या टीमला. विजय आणि केतन ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. पहिला बॉल ऑन दी टो धावपटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय, एक अप्रतिम झेल आहे. पहिल्या बॉलवरती आली आहे सफलता. गोलंदाज सैफ इथे मात्र विकेट मिळवत आहेत. केतन अगदी शून्यावरती बाद होतील. गोल्डन डकचे शिकार विजय अगदी शून्यावरती बाद होतील. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग आली आहे सफलता, फलंदाज बाद. नवीन फलंदाज फारुक आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रमांक 3 वरती. पहिल्या मॅचला लगातार 4 बॉलमध्ये 4 चौकार लगावले होते. तेच फारुक आता मैदानावरती दाखल झालेत. अप्रतिम खरं तर हा बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडंसं जास्ती बाहेर जातोय. ऑप्शनचा हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव इथे मात्र प्राप्त होईल आणि अवांतर धावेने या डावाची धावपलकाला सुरुवात देखील होईल. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, दुसरा बॉल वाईड आलाय. नवीन फलंदाज फारुक मैदानावरती दाखल झालेत. विजय अगदी पहिल्या बॉलवरती बाद झालेत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग विजय गोल्डन डकचे शिकार ठरलेत. फारुक साठी पुढचा बॉल आणि खरं तर आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये या बॉलला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट. 6 षटकांचा हा महत्वपूर्ण सामना आहे. एका बाजूने खरं तर आपण पाहतोय सिंग 11 बल्ल्यांनी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री साई एंटरप्राइजेस असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय बल्ल्यांनी संघाने आणि निमंत्रित केले श्री साई एंटरप्राइजेस टीमला. फलंदाजीसाठी यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. कमालीचा फटका आहे आणि बॉल जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. MPL चौकार. इनसाइड आउटचा हा फटका आपण पाहिला. यावेळेस देखील स्टेप आउट होऊन फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळालाय. लेन थोडीशी पाठीमागे, अगोदरच्या बॉलवरती लेन थोडीशी पुढे होती आणि अप्रतिम फटका आपण पाहिला होता. परंतु या बॉलवरती लेन थोडीशी पाठीमागे आहे. एक चांगला बॉल आणि सईफ यांच्या माध्यमातून पुनरागमन इथे पाहायला मिळालंय. धावफलकावरती धावा आहेत 5. पुढचा बॉल बॅटच्या एजला लागला. दरम्यान क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतो. इथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 5. 5 बॉलमध्ये पहिल्या 5 धावा आता धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसरा बॉल वाईड, त्यानंतर एक डॉट बॉल, एक चौकार आणि त्यानंतर 2 बॉल पुन्हा एकदा डॉट आलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सईफ यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल राईट अराउंड द विकेट. बॅटचं कदाचित एज लागलंय आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होईल, जाईल सीमारेषच्या पलीकडे.
षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती 9 धावा असतील. या ठिकाणी षटक क्रमांक 1चा खेळ होते पूर्ण. 9 लॉस ऑफ दी 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना श्री साई एंटरप्राइजेस. धावा धावफल करते आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती अहमद दाखल झालेत षटक क्रमांक 2 साठी. बॅटिंग साठी आपण पाहतोय केतन आता स्ट्राईक एंडवरती सज्ज होतील. पहिल्यांदा केतन यांना स्ट्राईक मिळते या डावामध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या बॉलवरती विजय बाद झाले. त्यानंतर सर्वच बॉल फारुक यांनी खेळलेत आणि फारुक यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. फारुक यांनी या स्पर्धेमधील मला वाटतं सर्वोच्च चौकार फारुक यांच्या नावावरती असतील कदाचित. लगातार 4 देखील लगावले होते आणि याही सामन्यामध्ये आतापर्यंत 2 चौकार फारुक यांनी लगावलेत. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका आहे. केतन यांच्या बॅटमधून हा बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सीमारेषच्या पलीकडे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. चौकार. समोर दिशेने हा बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडतील आणि पुन्हा एकदा केतन भाकरे यांच्या बॅटमधून आणखीन एक बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. सतरा धावा धावफलकावरती आहेत. अहमद यांच्यावरती देखील आक्रमण करतायत. सध्याच्या घडीला केतन भाकरे अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. पहिली विकेट लवकर आली. विजय अगदी शून्यावरती बाद झालेत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग, परंतु तदनंतर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये हुक करत असताना 4 धावा आपल्या संघासाठी बुक करतायत केतन भाकरे यांच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. केतन भाकरे आक्रमण करतायत. आक्रमक बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत 21-21. 21 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 3 चौकार अहमद यांच्या या षटकामध्ये आतापर्यंत आलेत आणि धावफलकावरती धावा आहेत 21. आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते केतन भाकरे यांची. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं आणि इथे मात्र जमलं नाही. आणखी एक बॉल डॉट. अहमद गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 21. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. आतापर्यंत सिंगल फक्त वाईडची झाली.
त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाहायला स्कोर कार्ड पाहिलं तर 5 चौकार आलेत आणि त्या व्यतिरिक्त सगळे बॉल डॉट आहेत. चौकाराच्या माध्यमातून आतापर्यंत धावा आल्यात, फक्त चौकार आलेत मैदानावरती. यावेळेस देखील आक्रमण स्विच हिट, व्हॉट अ शॉट दॅट इज. केतन माकरे यांच्या बॅट मधून आक्रमण, बॉलला पाठवलंय अगदी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. माफ करा, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये हा षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा 27-27, लॉस ऑफ द 1 विकेट. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला केतन माकरे मैदानावरती करते. सरळ बॅटने देखील चौकार त्याने लगावलेत, परंतु उलटे हा षटकार लगावत असताना केतन माकरे यांना आपण पाहिलंय. 27 धावा धावफलकावरती, 27 पॉइंट रिजन मध्ये हा षटकार आला होता. स्विच हिटचा फटका आणि त्या फटक्यावरती मात्र 6 धावा त्याने प्राप्त केल्यात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 27 धावा धावफलकावरती, 27 लॉस ऑफ द 1 विकेट. सैफ गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा दाखल झालेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. 6 षटकांची मॅच आहे आणि खूप वेगाने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळालंय. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत एकही एकेरी दुहेरी तिहेरी धाव आली नाही. या षटकामध्ये फक्त एक वाईडची धाव आली आहे. त्या व्यतिरिक्त 5 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत लागलाय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सैफ आहेत. म्हणजे फलंदाज धावा धावून घेतच नाहीयेत, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती सैफ पुन्हा एकदा दाखल झालेत. बॅटिंगसाठी फारुख दाखल होत आहेत. चला मॅच बॉल मैदानामध्ये द्या, विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्स इन. गोलंदाजी ट्रॅकवरती सैफ, बॅटिंग साठी फारुख. यावेळेस देखील फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. 1 धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती, 28 चौकारांनी षटकारांमध्ये झाली आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग साठी पुन्हा एकदा केतन माकरे सज्ज होत आहेत. गोलंदाज सैफ, पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेला, मिस टाइम स्ट्रोक, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत बॉलच्या दिशेने, परंतु झेल पर्यंत ते पोहोचू शकणार नाहीयेत. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. नशिबाची साथ मिळाली आहे केतन माकरे यांना. केतन माकरे आणि फारुख ही जोडी मैदानावरती आहे आणि सिंगल नंतर दुहेरी धाव देखील बॅटच्या माध्यमातून आली आहे. मित्रा, क्रिकेटचा खेळ आहे. आतापर्यंत चौकार षटकार जरूर लागलेत, परंतु आतापर्यंत बॅटच्या माध्यमातून एकेरी आणि दुहेरी धाव आली नव्हती आणि ते स्वप्न देखील आपलं पूर्ण होत आहे. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, बॉलच्या दिशेने आलेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती, 31. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 31. 31 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. बॅटिंग साठी फारुख. यावेळेस फुल टॉस मध्ये परावर्तित झालाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक एक चांगला असेल. फारुख यांची खेळी संपुष्टात आली आहे आणि आणखीन एक धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम अर्थात श्री साई एंटरप्राइजेस टीमला विकेट आली आहे. फलंदाज बाद.
मध्ये बॉलला रोखलं जाईल. पहिला बॉल डॉट आलाय. निखिल रसाळ यांच्यासाठी मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सहीप आहेत. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. या षटकामध्ये पुनरागमन केलंय गोलंदाजी करणारी टीम अर्थात सिंग 11 बल्ल्यानी संघानं या षटकामध्ये पुनरागमन जरूर केलंय. पुढचा बॉल सहीप यांचा ऑन साईडला हा बॉल खेळलेत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलक. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर 32 प्रथम बॅटिंग करत असताना श्री साई एंटरप्राइजेस 32 ला 2. वरती पाणी वाटवा विनंती आहे. सचिन जयस्वाल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 4 साठी धावफलकावरती धावा आहेत 32. फार एंड आपण पाहतोय गोलंदाज सचिन जयस्वाल यांना. बॅटिंग साठी निखिल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिला बॉल ऑन साईडला फटका अप्रतिम आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये काऊ फेज मध्ये. एक धाव प्राप्त होईल एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज सचिन जयस्वाल गोलंदाजी ट्रॅकवरती आपण त्यांना पाहतोय बॅटिंग साठी. पुन्हा एकदा फलंदाज केतन भाकरे सज्ज होतील ज्यांनी आतापर्यंत 8 बॉल मध्ये 21 धावा बनवल्यात. ओ हो 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 अप्रतिम बॉल आहे. क्या बात आहे. कमालीचा बॉल. वाईड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळालाय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र आणि त्याचा मात्र उपयोग करतायत गोलंदाज. चांगला बॉल सचिन जयस्वाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. केतन भाकरे यांनी खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती खूप चांगला बॉल पाहायला मिळालाय. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये हा बॉल चाललाय. तिथे मात्र एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 34 धावा धावफलकावरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन जयस्वाल. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. याही षटकामध्ये आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च केल्यात. सचिन जयस्वाल देखील अप्रतिम गोलंदाजी करतायत. पुनरागमन केलंय गोलंदाजी करणारी टीम अर्थात सिंग 11 बल्ल्यानी संघानं या सामन्यामध्ये पुनरागमन केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन जयस्वाल देखील आपल्या कामाने प्रभावित करतायत. अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एक बॉल डॉट. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. बऱ्याच जणांनी प्रेडिक्ट केलं की सचिन जयस्वाल यांच्या षटकामध्ये धावा येतील परंतु केवळ आतापर्यंत 5 बॉल मध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. वा अप्रतिम गोलंदाजी. जिंकलत तुम्ही सचिन जयस्वाल. खूप कमालीची गोलंदाजी केली या षटकामध्ये आणि नक्कीच जे बोलत होते धावा येतील त्यांची तोंड आता बंद झालीत. शेवटचा बॉल आहे. फटका चांगला आहे आणि बिटवीन द गॅप बॉलला खेळ. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येतील आणि केवळ 3 धाव्यांचं षटक टाकलंय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे.
सचिन जयस्वाल यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी, केवळ 3 धाव्यांचं षटक त्यांनी टाकलंय आणि 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 35 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम 2 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. मैदानावरती आपण पाहतोय निखिल रसाळ आणि त्यांच्या जोडीने केतन भाकरे ही जोडी मैदानावरती आहे आणि इथून मात्र दोघंही कॅपिटलाइज करण्याचा विचार करतील. अजूनही अंतिम 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. चला सामना थोडासा स्पीडअप करायचं विनंती आहे. राज भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळत, एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी सहज उपलब्ध होती, ती प्राप्त देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंगसाठी छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 36 राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. अप्रतिम टायमिंग आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीधी बात, नो बकवास. केतन भाकरे यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम षटकार. बॉलमध्ये 28 धाव्यांवरती नाबाद आहेत केतन भाकरे. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 42 धावा धावफलकावरती. 42 लॉस ऑफ द 2 विकेट आणि केतन भाकरे पुन्हा एकदा आक्रमण करतायत. पाठीमागच्या 2 षटकांमध्ये केवळ 8 धावा आल्यात, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात केली आहे केतन भाकरे यांनी. षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून. सरळ बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहिलाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. समजले का तुले? केतन भाकरे म्हणतात मले. त्यांच्या बॅटमधून आलाय षटकार. फोर्टी 48 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. कमालीचा पिकअप शॉट होता. ओव्हरपिच हा बॉल होता आणि त्यावरती मात्र आडव्या बॅटने हा प्रहार केलाय. षटकार लगावलाय आणि 12 बॉलमध्ये 34 धाव्यांवरती नाबाद आहेत केतन. 48 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48. लगातारचे 2 षटकार आलेत केतन भाकरे यांच्या बॅटमधून आणि सध्या मात्र चर्चा करतायत राज, बॉल कुठे टाकायचा. राज भोईर चर्चा करतायत. केतन भाकरे आणि निखिल रसाळ ही जोडी मैदानावरती. पाठीमागच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु आता 2 बॉलवरती 2 लगातार षटकार आलेत आणि हाच क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण आणि 3 इन अ रो. नाद करते काय? यायलाच लागतंय. आणखीन एक षटकार. गंधाने टीम 50 अप झाली आहे. 54 धावा धावफलकावरती. श्री साई एंटरप्राइजेस 54 लॉस ऑफ द 2 विकेट. 3 षटकार लगातार लगावलेत. 40 धाव्यांवरती पोहोचलेत 13 बॉल मध्ये. केतन भाकरे अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 3 सिक्सेस इन अ रो. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते केतन भाकरे यांच्या माध्यमातून. 54 लॉस ऑफ द 2 विकेट. पुन्हा एकदा राज भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. बॅटिंग साठी केतन भाकरे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर नक्कीच टाकण्याचा प्रयत्न केला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आणखी एक धाव प्राप्त झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत.
55 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 5चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि केतन भाकरे काय बॅटिंग करतायत, दबाव पूर्णपणे गोलंदाजावरती पाठवलाय। पुढचा बॉल फुल टॉस आहे, केतन भाकरे लगातारचे 4 षटकार, अप्रतिम बॅटिंग मैदानावरती सुरू आहे आणि 4 षटकार त्यांनी लगातार लगावलेत। एकदा जोरदार टाळ्या केतन साठी झाल्या पाहिजेत। 61 लॉस ऑफ द 2 विकेट। शेचाळीस धाव्यांवरती केतन भाकरे नाबाद, 61 धावा धावफलकावरती आहे। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही एका बॉलचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे। लगातारचे 4 षटकार लगावलेत केतन भाकरे यांनी, 5वा येईल का हा प्रश्न आहे, परंतु गोलंदाज देखील पुनरागमनाचा विचार करत असतील। राज भोईर ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर, या बॉलला वेल लेफ्ट केलंय। आणखीन एक बॉल वाईड, सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम केतन भाकरे। 62 धावा धावफलकावरती आहेत। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 बॉलमध्ये 46 धावा धावफलकावरती आहेत। शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे या षटकामधला आणि नो बॉल, सावली पडली आहे विकेटवरती आणि तेच दाखवलंय पंचांना। नो बॉल पंचांनी कॉल केलाय। फिल्डरची सावली विकेटवरती पडली तरी देखील नो बॉल देण्याचा अधिकार पंचांना असतो। बाहेर पडलाय, ओके, विकेटच्या बाहेर इथे बॉल पडलाय मे बी, आणि त्यामुळे मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय, माफ करा। फ्रीट आणि इथे देखील प्ले अँड मिस, हा बॉल डॉट आलाय। खरं तर लगातार 4 षटकार लगावलेत आणि शेवटचा बॉल डॉट आलाय। 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय। 63 लॉस ऑफ द 2 विकेट, 63 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि इंडिव्हिज्युअल 16 बॉलमध्ये 46 धाव्यांवरती केतन भाकरे नाबाद, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे। 63 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय। अंतिम षटकाला सुरुवात होईल। इथे मात्र लिडिंग एज बॅटचं लागतंय। लॉंग स्टॉप रिजनला बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि हा देखील बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे। आणखी एक चौकार, नशिबाची साथ मिळतीये निखिल रसाळ यांना, त्यांच्या बॅट मधून आलाय चौकार। फुलटॉस बॉल आहे आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळलेत निखिल रसाळ यांच्या बॅट मधून। या बॉलवरती देखील आलाय एमपीएल चौकार। विकेट, पुढचा बॉल
आणि कदाचित बॅट सोबत देखील संपर्क आहे. एका धावेचा प्रयत्न आहे. पॉइंट रिजन मध्ये हा बॉल पोहोचलाय. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव आली आहे. बहात्तर धावा धावपलकावरती आहेत. 72 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 72 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. बहात्तर धावा ऍज इट इज स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. खर तर 46 धाव्यांवरती नाबाद होते केतन. स्ट्राईक खर तर मिळणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाहीये. 2 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. 72 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साई कृष्णाई यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असेल. केतन भाकरे यांच्याकडून आणि प्रमोद पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं बक्षीस असेल. असे 2000 रुपयाचं बक्षीस असेल 50 धाव्यांकरता. तर अर्धशतक पूर्ण होईल का पाहायचंय. पुढचा बॉल आणि डाऊन दिले. एक वाईट बॉल आलाय. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 73 73 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल अद्यापही शिल्लक आहे. केतन भाकरे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. 17 बॉलमध्ये 46 धावा त्यांनी बनवल्या. 10 बॉलमध्ये 12 धाव्यांवरती निखिल रसाळ नाबाद आहेत. शेवटचे 2 अधिकृत बॉल या षटकामध्ये शिल्लक आहेत. 73 पुढचा बॉल. फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. बॉलच्या 2 धाव्यांचा प्रयत्न आहे, परंतु 2 धावा इथे देखील प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकाची धावा आहेत 75. इंडिव्हिज्युअल माइलस्टोनला महत्व देत नाहीयेत फलंदाज. 75 75 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 2 धाव्यांची आवश्यकता असणार आहे शेवटच्या बॉलवरती. खरं तर 2 धावा जर बनल्या तर केतन भाकरे यांचा अर्धशतक पूर्ण होईल. पुढचा बॉल फटका चांगला आहे. फायनल क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावेचा प्रयत्न आहे आणि या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण केले केतन भाकरे यांनी. अप्रतिम बॅटिंग आहे आणि अर्धशतक पूर्ण होते केतन भाकरे यांचं. 77 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 19 बॉलमध्ये 50 धाव्यांवरती केतन भाकरे देखील नाबाद आहेत. आणि स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालंय केतन भाकरे यांच्या बॅटमधून. $77 लॉस ऑफ द 2 विकेट आणि 78 धावांचं लक्ष्य असेल. 78 इज द टार्गेट. दुसऱ्या धावामध्ये 78 धावा इथे बनवायच्यात आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील सन्माननीय सुनील लांबोर सर. टॉससाठी यायचे इशक पॅकर्स बल्ल्यानी आणि यंग स्टार डी बॉईज शहाड दोन्ही संघांचे संघनायक. आपण टॉससाठी येणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय.
बॉईज चहाड दोन्ही संघांचे संघनायक विनंती आहे. चला आपण टॉस साठी यायचंय. आणि ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्या सोबत जोडले जातील सुनील लांबर सर. तत्पूर्वी आपण टॉस संपन्न करतोय. चला टॉस साठी दोन्ही संघांचे संघनायक त्वरित यायचे. जर एक बॉल पडला तर एक बॉलची पेनल्टी असेल. इशाक पॅकर्स बल्ल्याने आणि यंगस्टार डी बॉईज चहाड. चला टॉस साठी आपण त्वरित या. चला टॉस साठी यायचे. इशाक पॅकर्स बल्ल्याने आणि यंगस्टार डी बॉईज शहाड या दोन संघांदरम्यान आपण टॉस करतोय. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. तर टॉस या ठिकाणी संपन्न झाला आणि टॉस जिंकलाय यंगस्टार डी बॉईज शहाड संघाने. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सामना ऑनगोईंग सुरू झालाय. बोथ द टीम ऑल द बेस्ट. आणि आपण जाऊयात सुनील लांबोर सरांकडे. धन्यवाद. येस धन्यवाद. खरं तर शिंदे सरांना आपण ऐकत होतो. जाऊयात दुसऱ्या इनिंग मध्ये जिथे मात्र विजयासाठी टार्गेट कंप्लीट करायचं आहे. ओ यावेळेचा हा वेगवान बॉल बॅटची लिडिंग एज विकेटचं पतन. बॅटर इथून मात्र बास झालाय. खरं तर स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन न करता इथून मात्र क्रीज सोडावी लागते. बॅटर इथून मात्र बास झाला. बिग विकेट टिकाऊन पहिला झटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि बॅटर इथून मात्र बाद होतोय. ठोक डीजे. सफलता मिळवून दिली आहे. यावेळेला देखील इथे पहा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलच्या मागे खरं तर क्षेत्ररक्षक धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव देखील कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती देखील पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार. गोलंदाज सौरभ त्याच्याकडे भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे. चांगला यंगस्टर आहे आणि आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळत आला या स्पर्धेमध्ये सौरभ. यावेळेला देखील इथे पहा हीच जर खासियत आहे या खेळाडूची. स्लोराम बॉल खरं तर हा स्पेशल बॉल आहे या खेळाडूचा आणि इथे पहा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. कमालीची गोलंदाजी सौरभ करत असताना मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर बॅटरला मोठे फटके मारण्याचे चान्सेस असतात.
परंतु या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर बॅटरला इथून मात्र संयम दाखवावा लागतोय सौरभच्या बॉलिंगच्या अगेन्स्ट. सूरज सध्या स्ट्राईक इन वरती उभा आहे. नाश्रागीरला अमर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. या बळीला फटका अप्रतिम आहे. वा काय फटका सजवलाय. स्लॉग स्वीप बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजने दाखवलंय बॉलला आसमान. षटकार ठोक डीजे मास्टर नितीन. सिस्टम सध्या आपल्याला पाहायला मिळते. डीजे नितीन सध्या डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जाते. बॉलर आता पुन्हा एकदा तयार झालाय आपल्या गोलंदाजी मार्क वरती. सौरभ यावेळेचा हा बॉल याही मुवमेंटला एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न दाखवला खरा, परंतु इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं गुणतालिकेवरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती देखील वाढ आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. यावेळेला देखील इथे पहा, इथे जर का आपण पाहिलं तर विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटरला शांत ठेवले. षटक नंबर 1 चा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर खरं तर आता धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. 9 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर टू 1 ओव्हर कंप्लीट. 9 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथे जर का आपण पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 78 धावांचा पाठलाग इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या सिंग 11 या संघाला खरं तर कंप्लीट करायचं आहे. विनर मॅच सध्या सुरू आहे. दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकलाय. दोन्ही टीम्स कडे क्वालिटी खेळाडू आहेत. आणि आता पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगच्या रनवे वरती गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय अमर धनावडे. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया अमर धनावडेच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इथून मात्र दाखवला जाणार आहे. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्याकरिता. यावेळेला गोलंदाज थांबतोय, वेळ घेतोय. त्याला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण 6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 78 धावा खरं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री साई इंटरप्राइजेस या संघाने उभारल्या. खरं तर या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा उच्चांक श्री साई इंटरप्राइजेस या संघाने उभारला होता 135. म्हणजेच बॅटिंग लाईनअप त्यांची भरपूर स्ट्रॉंग आहे. मागील मॅच मध्ये केतन टनाटन खरं तर पहिलं अर्धशतक आजच्या दिवसातील त्याच्या बॅटमॅनने आलं. थांबतायत, वेळ घेत आहेत. आणि या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर वेळ इथून मात्र घेतला जातोय बॅटरच्या माध्यमातून. पाहूया आता गोलंदाज इथून मात्र तयार झालाय. पुढचा बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज तयार होतोय. बॉल हवेत, क्या बात है, विकेट आली आहे. सूरजला दिला जातोय परतीचा इशारा. बिग विकेट टिकाण, मोठा मासा गळाला लागलाय. बॅटर सूरज बॅक टू द डगआउट. ठोक
यस धन्यवाद डीजे मास्टर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. सचिन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खरं तर अप्रतिम खेळासाठी सचिन गायकवाड हा खेळाडू ओळखला जातो, संबोधला जातो. आज त्याला मात्र खेळावं लागेल आपल्या टीमसाठी. सिंग 11 या टीम करिता मात्र त्याला चांगलं क्रिकेट इथून मात्र खेळायचं आहे. बॉल तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया अमरच्या माध्यमातून दरम्यानचा पुढचा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. चला स्पीडअप करायचं आहे. फास्ट क्रिकेट तुम्हाला इथून खेळावं लागेल कारण अजूनही 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. या वेळेला पहा इथे स्ट्रोक चांगलाय पॉइंट आणि खरं तर लॉंग स्टॉपला गली रिजनला छेदून बेजून बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतात 4-4-4. येतोय MPL ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल अमर निघालाय भन्नाट वेगान. कमी गतीचा हा बॉल. ही गती पहिलेच ओळखली. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग क्लिअर करत बॉल सीमा पार. येतोय हँड हँडसम युझन ग्लोरियस फॅब्युलस स्ट्रोक षटकार. पहा बॉल येऊ दिलं त्यानंतर बॉलची वाट लावली. नेत्रदीपक फटका होता. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला बॉल हवेत आहे फिल्डर बॉलच्या खाली. या मोमेंटला पहा विकेट आली आहे. टिट फॉर टॅट जशा तसं उत्तर देत असताना अमरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिननं षटकार खेचला खरा परंतु त्याला इकडे मात्र शांत ठेवले. डॉट इथे मात्र स्तब्ध करत असताना सचिन या बॅटरला गोलंदाज अमर पाहायला मिळाला आणि आता सचिन या खेळाडूला मैदान सोडावं लागतंय. स्वतःच्या फटक्यावरती नाराज आहे, नाखुश आहे. कारण जर का आपण पाहिलं तर स्वतःचा डाव हा शेवटपर्यंत तो सावरू शकला नाहीये. धाबा 20 धाबा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. अमर आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. अमरचा पुढचा बॉल. बॅटची कडा सॉफ्ट डिस्मिशल. विकेट आली आहे. आणखीन एक विकेट अमरला मिळाली आहे. बॅटर इथून मात्र बास झालाय.
खरं तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जगन नाना खरं तर त्यांचा मी विशेष कौतुक करतो. या स्पर्धेकरिता इलेक्ट्रिक मोटरसायकल बाईक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अफलातून खरं तर हे आयोजन आहे. अतिक भाई सय्यद यांना सुद्धा सॅल्यूट आहे. निशांत दादा मिरकुटे, त्यानंतर प्रमोद दादा पाटील, खरं तर हे मुख्य शिल्पकार आहेत. यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली MPL राबवायची आहे. MPLच्या माध्यमातून आपल्याला युवा खेळाडूंना खरं तर संधी द्यायची आहे. आणि इथे जर का आपण पाहिलं तर युवा खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळवण्यामध्ये प्रमोद दादा, त्याचबरोबर निशांत दादा, अतिक भाई आणि जगन नाना यांना खरं तर आम्ही हे सर्व या स्पर्धेचं श्रेय देतोय. मला तयार या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट यष्टांचा वेध दांडी गोल बॅटर बाद. यस थँक्यू धन्यवाद. हा बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा. तिथे जर का आपण पाहिलं तर लाईन मिस केली बॅटरने आणि सरळ चेंडू जाऊन यष्टांना भिडला. बॅटर बाद झाला. ओव्हर नंबर 3 ला खरं तर विकेटनं सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन खेळाडू मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळीचा हा बॉल आणखीन एक विकेट मिळाली आहे गोलंदाज केतनला आणि इथून मात्र बॅटर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 झटके दिलेत. आणि इकडे पहा खरं तर बॅटिंग करणारा सिंग 11 हा संघ थोडासा बॅकफुटला आलाय. क्या बात आहे. आणि झेल पकडलाय. चला जे पारितोषिक लावलं होतं चैतन्य भाऊ आणि कैतन भाऊ, चला ते जमा करायचं आहे. रितेश नाम सुन के फ्लावर समझे क्या, नहीं फायर एम आणि काय झेल पकडलाय. जबरदस्त कॅच त्याने मात्र पकडलाय. बॉल तयार. हो याही वेळेला वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भन्नाट गोलंदाजी केतन. भन्नाट वेगाने खरं तर तो सध्या गोलंदाजी करतोय. अफलातून बॉलिंग. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. केतन तयार होतोय. केतनचा हा बॉल तिकडे पहा गली रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं, परंतु एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आता पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार झालाय. ओ या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या मोमेंटला मिसफिल्डिंग झाली आणि बॉल सरळ चाललाय वाईट +4. तब्बल 5 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जाणार आहेत.
सौरभ बॉलिंग ट्रॅक वरती. ओ याही वेळेला आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी करत असताना सौरभ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे जर का आपण पाहिलं तर विविधता आहे आणि अफलातून गोलंदाजी करीत सौरभ हा गोलंदाज ओळखला जातो. काय गोलंदाजी केली आहे, अफलातून कामगिरी. आणखीन एक चांगला बॉल. इथे जर का आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटपट्टू ज्या वेळेला गोलंदाजी करत असतात त्यावेळेला ते खांद्याचा वापर करतात आणि तोच खांद्याचा वापर इकडे सौरभने केलाय. षटक आता संपलं. एक चांगल्या षटकाची समाप्ती झाली आहे. समीकरण पहा स्क्रीन वरती. येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये 52 धावांची गरज आहे. 18 बॉल नीड टू 52 रन्स. चला प्लीज पाण्याची मागणी केली जाते. 12 मन. येणारे चेंडू 18 बॉल मध्ये आता 52 करायचे आहेत. गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमर. अमरकडे जर का आपण पाहिलं तर व्हेरिएशन आहे. आता तोच अमर सध्या गोलंदाजी मार्क वरती आलाय. रितेश यांच्यासाठी मात्र सेम प्राइस लागू असणार आहे चैतन्य आणि केतन यांच्या वतीनं. ओ स्विचिटचा अद्भुत अविस्मरणीय लाजवाब गोलंदाजाने सुद्धा या फटक्यासाठी टाळ्या वाजवल्यात. इतका सुंदर फटका होता राहुलच्या. खर तर तुषारच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. राहुल देखील त्याच्या जवळ आला आणि त्यानं या फटक्याकरिता शाबासकी ठोठावली. खर तर तुषार या खेळाडूच्या खांद्यावरती इतका सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग होतं. वाह. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली परंतु तिकडे पहा मिस फिल्डिंग झाली. कॅच पकडू शकले नाहीयेत आणि या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. सन्माननीय आदरणीय हर्षद शेठ यांचं शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध उद्योजक आहेत मांडेगावचे आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. बॉल तयार झाला पुन्हा एकदम पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. अमरचा हा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्सप्रेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. काय वेगाने या बॉलची पिचिंग झाली. ऍक्शन रिप्ले पहा. जबरदस्त बॉल होता. परफेक्ट यॉर्कर होता आणि इकडे डॉट बॉल आला. 34 धावा धावफलकावरती 6 गडी खरे तर बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल.
या वेळेला क्लीन बॉल, दांडी गोल. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. चांगलं बॅटर रंगलं. अमरनं केलाय कमबॅक. बॅटर तुषार इथून मात्र पास झाला. आहे तुम्हाला विनंती आहे 12वा खेळाडू असा पाठवा ज्याला नावं माहिती असतील. खरं तर लक्ष द्या, ऑनलाईन ज्या वेळेला स्कोरिंग केली जाते उलटी सुलटी नावं सांगितली जातात. त्यामुळेच की काय प्रॉपर ज्या खेळाडूला नावं माहिती आहेत त्यालाच इकडे पाठवा. या वेळेला देखील इथे पहा अमरचा हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे त्याचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर राहुल बाद झाला, तो चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खरा स्ट्रायकिंगला अहमद हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. पुढचा बॉल अमर थांबतोय, वेळ घेतोय. त्याला माहिती आहे प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. अमरचा आम्ही उल्लेख करतोय 4 विकेट्स 19 धावा आतापर्यंत त्यांनी या दुसऱ्या इनिंग मध्ये खर्च केलेल्या आहेत. चांगला खेळ आतापर्यंत तो खेळत आला. अफलातून कामगिरी त्याशी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल वाईड यॉर्कर. हा गोलंदाजाचा परफेक्ट बॉल आहे आणि काय गोलंदाजी केली आहे. अमरच्या बॉलिंग साठी टाळ्या वाजायला काय हरकत नाहीये. 2 षटकं हाताळली, 19 धावा आणि 4 विकेट्स त्यानं मिळवल्या. अफलातून कामगिरी. येणारे चेंडू आता शेषात 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 44. 12 बॉल नीड टू 44 रन्स. पुन्हा एकदा जाऊया डीजे मास्टर कडे. डिसिजन येतील. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉल मध्ये 44 धावांची गरज अजूनही विजयासाठी. खरं तर सिंग 11 या संघाला 12 चेंडू आणि 44 धावा इथून मात्र आता कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. बॉलिंगच्या मोर्चावरती गोलंदाजीच्या रनवेवरती आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी बॉलर तयार झालाय. अख्तर सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया अख्तर इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली त्याच्या माध्यमातून केली जाणार आहे. 12 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची गर्दी पहा, जिथे तिथे नजर जाईल तिकडे तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मांडा प्रीमियर लीग 2026 अफलातून आयोजन, सुपर डुपर आयोजन. निशांत दादा, प्रमोद दादा, अतिक भाई आणि जगन नाना या सर्वांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली स्पर्धा आहे. चला मित्रांनो, स्पीडअप करायचंय, वेळ फार इम्पॉर्टंट आहे. अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. प्लीज विनंती आहे. विकेट कीपर केतन, चला प्लीज फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. बॉल तयार. 12 मध्ये 44 ची गरज असताना इथे पहा ओव्हर नंबर
खर तर पास मधील हा पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी केली जाते बॉलिंग ट्रॅक वरती. आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अख्तर. या वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उचलला, फेकून दिलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. 6 धावा. गौतम खरं तर बॉलला लॉफ्ट केलं. तुषार सध्या आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमध्ये षटकार आला. ओ या वेळेला पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. इकडे पहा गोलंदाजानं दाखवलंय त्याचं वर्चस्व. तू मला मारू शकतो परंतु मी देखील काही कमी नाहीये. तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे. एकाला धावा करायच्या तर दुसऱ्याला धावा वाचवायच्यात. आणखीन एक चांगला बॉल लावली अपील. LBW लेग बिफोर विकेट. बरोबर यष्ट्यांचा मधोमध हा खेळाडू सापडलाय आणि बॅटर आता इथून मात्र बास झालाय. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. तुषार बॅक टू द डगआउट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पाहूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. अख्तर काय गोलंदाजी करतोय. भन्नाट बॉलिंग. आणखीन एक चांगला बॉल. वाह वाह वाह. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अख्तर बोटांची जादू खरं तर तो दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेकचा चांगला वापर केला जातोय आणि बॅटरला खरं तर हे बॉल त्याचे समजणं अवघड काम झालंय. 7 मध्ये बघा 38 करायचे आहेत. आणखीन एक चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी. एक चांगल्या षटकाची समाप्ती झाली आहे. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. 6 बॉल खरं तर अख्तरने हाताळले आणि 6 बॉल मध्ये जर का आपण पाहिलं त्याने धावा खर्च केल्या फक्त 6 आणि 1 विकेट त्यांना मात्र मिळवली. 6 मधले 5 बॉल खरं तर डॉट बॉल होते. भन्नाट बॉलिंग. आता 6 मध्ये 38 करायचे आहेत. 6 चेंडू 38 धावा. 38 धावा 6 चेंडू. सहा चेंडू 38 धावा. 38 धावा 6 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज आलाय. केतन बॉलिंग ट्रॅक वरती. केतन बॅटिंग तर चांगली केली. आता बॉलिंग करायला तो आलाय. केतनचा हा बॉल अहमदने दाखवलाय. बाउंड्री लाईनचा रास्ता आणि बॉलला फेकून दिलाय सीमा पलीकडे. 6 धावा. षटकार. बॉल तयार होते पुन्हा एकदा केतन. याही वेळेला इथून मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि या मुवमेंटला इथे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. बॉल तयार. या वेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ते 3 पावलांचा रनअप आहे. काय गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी. षटकार आला खरा पहिल्या बॉलवरती परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. केतन भन्नाट फॉर्म मध्ये आहे. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त
डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आता 2 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. समीकरण भरपूर मोठे आहे. औपचारिकता शिल्लक आहे. या वेळेला देखील फुल टॉस आलाय, परंतु तिकडे पहा सूर्य किरण खरं तर डोळ्यावरती आली. विकेट मिळाली असती, परंतु इकडे डॉट बॉल आला. थोडासा हा बॉल डीप झाला. आता शेवटचा बॉल आहे. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा फुल टॉस. बॉल हवेत आहे. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय, परंतु हा सामना जिंकलाय. या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर श्री साई एंटरप्राइजेस या संघाने या मॅचला खरं तर 25 धावा ठेवून या मॅचला जिंकलेला आहे. या मॅच मध्ये खरं तर 19 बॉल मध्ये ज्याने 50 धावा कंप्लीट केल्या. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. केतन ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.